दिवसभर सांभाळायचं मी आणि काय तर म्हणे मी डॅडाची परी. सकाळी प्राश्वीला अंघोळ घालून मग देवपूजा केली. देवपूजा केल्यानंतर तिला ब्रेकफास्टसाठी आज मी मँगो दिले होते, कारण तिला मँगो प्रचंड आवडतात आणि आजकाल ती फार छान स्वतःच्या हाताने खायला शिकली आहे. थोडंफार सांडवते पण इट्स ओके, नो प्रॉब्लेम. त्यानंतर घरातली स्वच्छता केली. दर 2 दिवसांनी मी दही लावत असते, तर मी दही लावून घेतलं आज सकाळी. तोपर्यंत ताईंचा स्वयंपाक झाला होता. प्राश्वीसाठी सकाळी मी मोस्ट ऑफ ट्राय करत असते की तिला हेवी काहीतरी लंचला देऊ, म्हणून मग मी आज भेंडी आणि वरण दिलं होतं आणि आता थोडं फार ती हाताने खाऊ लागली आहे. ती आता 2 वर्षाची झालेली आहे. त्यानंतर मी घरातला पसारा थोडासा आवरून घेतला. नंतर आले यश आले की त्यांची परी त्यांच्याकडे पळत गेली आणि म्हणे मी डॅडाची परी आहे, मी डॅडाची परी आहे. आता मला सांगा तुम्ही, मी दिवसभर हिला सांभाळते आणि ही म्हणे डॅडाची परी. त्या सगळ्या गोष्टी इग्नोर करून मी संध्याकाळसाठी ब्लिंकिटवरून किलर मसाले मागवले होते. त्याच्यात होता हा अफगाणी किलर मसाला. तर मी आज अफगाणी चिकन करायचं ट्राय करणार होते. खरं तर ह्या किलर मसाल्यांची रेसिपी इतकी इझी आहे की फक्त आपल्याला तेल टाकायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे किलर मसाला त्याच्यात ॲड करून चिकन मॅरिनेट करून एक अर्धा तास ते 1 तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर पॅनवरती टाकून जस्ट फ्राय करून घ्यायचं आहे. इतकी सोपी आहे ही रेसिपी. मी त्याचबरोबर बाकीचेही डाएटचे आयटम मी त्याच्यात ॲड केले होते आणि असा काही रिझल्ट होता. तर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर नक्की फॉलो करा. बाय.